संग्रामपूरच्या सोसायटी मतदारसंघातून श्रीकांत मारोडे विजयी, 15 मतांनी मिळवला विजय। संग्रामपुरात जल्लोष। सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवार 24 ऑगस्ट रोजी जाहीर झाला। या निवडणुकीत सहकार पॅनलने जोरदार मुसंडी मारत 21 पैकी तब्बल 19 जागांवर विजय मिळवला आहे। निवडणूक झालेल्या 9 जागांपैकी 7 जागा सहकार पॅनलच्या खात्यात गेल्या, तर 2 जागांवर स्वर्गीय अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलने विजय मिळवला। यापूर्वीच सहकार पॅनलचे 12 संचालक बिनविरोध निवडून आले होते। त्यामुळे आता 21 सदस्यांच्या संचालक मंडळात सहकार पॅनलचे 19 संचालक झाले असून बँकेच्या संचालक मंडळावर सहकार पॅनलचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे। दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनलचे उमेदवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजपा युवा नेते श्रीकांत दादाराव मारोडे यांनी दणदणीत विजय मिळवला। या मतदारसंघात एकूण 26 मतदार होते आणि 100% मतदान झाले। श्रीकांत मारोडे यांना 26 पैकी 15 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते विश्वनाथ हरिभाऊ झाडोकार यांना 11 मते मिळाली। तिसरे उमेदवार सुभाष शालिग्राम चांदूरकर यांना एकही मत मिळाले नाही। त्यामुळे 4 मतांच्या फरकाने श्रीकांत मारोडे यांचा विजय निश्चित झाला। निकाल जाहीर होताच बुलढाणा येथे श्रीकांत मारोडे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केला। त्यांच्या विजयामुळे संग्रामपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यानंतर श्रीकांत मारोडे यांचे संग्रामपूर येथे आगमन झाल्यानंतर संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था तसेच जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक शाखा संग्रामपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी समर्थकांनी रॅली काढून गुलाल उधळत जल्लोष केला। या विजय सोहळ्यात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, सहकार पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक आणि श्रीकांत मारोडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। फटाके फोडून व गुलाल उधळून विजयी घोषणांनी संग्रामपूर शहरात विजयाचा उत्साह पाहायला मिळाला। दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलला मिळालेले 19 जागांचे मोठे संख्याबळ आणि संग्रामपूर सोसायटी मतदारसंघातून श्रीकांत मारोडे यांचा विजय हा तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे। दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। बोला। बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या काल मतदान झालं। आज मतमोजणी झाली। त्या मतमोजणीमध्ये ज्या 26 सोसायटीतून जे प्रतिनिधी आले होते त्या 26 सोसायटीच्या प्रतिनिधींना मला भरभरून मतदान केलं। एक तरुण नेतृत्व या उद्दिष्टीनं त्यांनी माझ्याकडे पाहून त्यांचं अमूल्य मत मला देऊन त्यांनी मला म्हणजे खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे। आणि त्यांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकली त्या जबाबदारीत मी 100% देऊन आणि प्रत्येक शेतकऱ्याला, व्यवसायाला मी हे 100% देऊन मी त्यांचे कामे करत राहतो। गरीबाचे बी ज्याच्या जमीन आहे की पॅनलमधून किती उमेदवार विजय झाले अजून तर काही मला आकडा पूर्णतः माहिती नाही पडला। हे जे म्हणजे जिल्ह्यातले जे हे बँकेचे पॅनल होतं, शिंगणे साहेबाचं, त्याच्यानंतर आकाशदादाचं, प्रतापरावचं, याच्यामधून सुरुवातीला आणि आतापर्यंत तरी जवळपास 21 पैकी 18 ते 19 जण पॅनलचे निवडून आले। पॅनलचं काय नाव आहे आपल्या पॅनलचं नाव? सहकार दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादित बुलढाणाची अनेक वर्षापासून रेंगाळलेली निवडणूक अखेर काल दिनांक 23 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रियेद्वारे पार पडली। यावेळी संग्रामपूर तालुक्यातून ग्रामसेवा सहकारी मतदारसंघातून 26 मतदार होते। म्हणून महासंघाकडून मतदारसंघात 2 आणि नागरी सहकारी पतसंस्था वैयक्तिक असे एकूण 109, म्हणजे टोटली 3 ते 4 मतदारसंघातून 137 मतदार होते। यामध्ये 137 पैकी 109 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। आणि विशेष म्हणजे या संग्रामपूर तालुक्यातून पळशीसाशी येथील श्रीकांत दादाराव मारोडे हे सहकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते। त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून सहकार ज्येष्ठ नेते विश्वनाथजी झाडोकार हे सुद्धा उभे होते आणि एक तिसरा उमेदवार चांदूरकर म्हणून उभे होते। परंतु खरी टक्कर जी आहे ती जुने ज्येष्ठ सहकार नेते, कृषी बाजार समितीचे माजी सभापती आणि ग्रामसेवा सहकारी संस्थेमधून
कृषी बाजार समितीचे संचालक युवा नेते, ते सहकार आघाडीचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि झाडोकार हे स्वतंत्र म्हणजे अपक्ष उभे राहिलेले होते. या दोघांमध्येच खरी लढत होऊन 26 मतदारांपैकी 15 मते श्रीकांत दादाराव मारोडे यांना पडलीत आणि 11 मते ही जी आहेत ही भाई विश्वनाथ झाडोकार यांना पडलीत. त्यामुळे 4 मतांनी श्रीकांत दादाराव पाटील मारोडे हे विजयी झालेत. आणि खरोखरच यावेळी एका तरुण उमद्या तडफदार युवकाला सहकार आघाडीनं उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आणि त्यांच्या सहकार्यानं, सर्वांच्या सहकार्यानं श्रीकांत मारोडे हे विजयी झालेत. आज त्यांच्या विजयानिमित्त बुलढाणा येथे त्यांच्या सहकार्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. त्यानंतर आज संध्याकाळी ते संग्रामपूर शहरामध्ये आले असता कृषी बाजार समिती, शेतकी खरेदी विक्री संस्था आणि जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक शाखा संग्रामपूरच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला, रॅली काढण्यात आली आणि त्यांचे जे सहकारी आहेत, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शेतकरी व इतर नागरिक यांनी गुलाल उधळून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केलेला आहे. आणि शेवटी त्यांना सहज विचारलं की भाऊ, आपण विजयी झालात, यापुढे आपण आपला उद्देश काय आहे विजय झाल्याबद्दल. त्यांनी सांगितलं की खरोखर माझ्यावरती, मी तरुण असल्यानंतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विजयी केलं आणि या भागातील जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, बेरोजगार तरुण आहेत, यांच्या हिताच्या दृष्टीनं, त्याचप्रमाणे जिल्हा बँक शाखा संग्रामपूर व जिल्हा बँक कशी प्रगतीपथावर नेता येईल यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करून सहकार्य करेल आणि मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी आज व्यक्त केलेला आहे.